खेळ आणि इथे सनील धुमाल ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. पहिला चेंडू घेऊन आयुष सनील धुमाल याला. चित्रक्षण पूर्णपणे पाहिलं. शॉट पाहिले, एक शॉट थर्ड मॅन आपण पाहतोय. तिकडे आपण पाहिलं तर मिड विकेट. यावेळीचा बॉल जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेगावर अगदी स्वार आहे ना मित्रांनो, त्या पद्धतीने गोलंदाजीला धार आहे. अगदी पाहिलं तर लेग कटरचा मारा अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतो. त्याचे खेळाडू अगदी त्याचे मित्र सांगतायत हा रात्रंदिवस आपला मैदानामध्ये असतो तो मात्र आयुष आपण पाहतोय. कारण की आपण पाहिलं सकाळचा जरी याची अगदी प्रॅक्टिस मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं ना, तर हा मात्र आयुष आहे. सुंदर पद्धतीचा स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीचा लॉंग ऑफ सेशन चेंडू ट्रॅव्हल्स कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला. तिकडे मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. अंकुर आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण जोपर्यंत हातामध्ये सामवेल तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळाली आहे. श्री गणेशा झाला इथे मित्रांनो आपण पाहतोय. परंतु ज्याची आतुरतेने वाट पाहता सर्व संघ दाखल झालाय तो मात्र आपण पाहतो फैज. त्याच्या बॅटला धमाकेदार असे स्ट्रोक असतात. अगदी बॅट स्पिन अप्रतिम आहे. परंतु आयुष देखील तेवढ्याच स्फोटक असा चांगल्या प्रकारचा वेगवान गोलंदाज आहे. यावेळीचा बॉल सुंदर पद्धतीचा काहीसा फाईन ग्लास करायचा प्रयत्न होता परंतु पल्लू शॉट खेळायचा होता. आपण पाहिलं तर परंतु चेंडू आणि बॅट चा संपर्क आला नाही. इथे पाहिलं तर एकच धावावर समाधान मानावं लागेल. 12 चेंडूंचा खेळ असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा घेणं गरजेचं असेल. कारण की आपण जर पाहिलं तेवढ्याच ताकदीचा संघ आहे तो मात्र जय मल्हार अलिबाग संघ आपण पाहणार आहात. आज आपण पाहतो अलिबाग वर्सेस रोहा तालुका. दोन तालुक्यांची भिडत असणार आहे आपण पाहणार. यावेळेचा चेंडू हवेत कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र क्षेत्रक्षण जोपर्यंत हातामध्ये घेईल तोपर्यंत 1-2 धावा तर निश्चित आहे. आज जर पाहिलं ना मित्रांनो असेच जर ग्राउंडची जर जायजा घेतात ना तर प्रथम सत्रामध्ये आपण पाहिलं थोडा चीज धीमा होतो. पुढच्या क्षणाला आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर थोडासा पीच टणक होतो. त्यावेळी बॉल स्किट करतो. परंतु इथे जर पाहिलं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे पीच धीमा होतो. चेंडू अगदी हलवार पद्धतीचा येतो. तेव्हा चेंडू बॅटवर येणं अवजड होऊ शकतं. यावेळेचा बॉल चेंडू हवेत आहे. मृणाल आहे. चूक झाली होती परंतु इथे चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण पाहायला मिळाला आणि इथे सनील धुमाल सगळ्या खंद्या फलंदाजाला मात्र माघारी तंबूचा रस्ता दाखवलाय. डीजे खेळ झालाय. 4 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आपण पाहतो आयुष सुंदर गोलंदाजी करतोय. आपण या नावाने संबोधलं जातं मी संबोधलं नाहीये परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आयुष एक स्फोटक गोलंदाज आपण पाहतोय. इथे जर पाहिलं तर कल्पेश वालन न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. कल्पेश देखील मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतील. जर आज खरोखर आज आपला जर चांगल्या प्रकार संघाला जर विजयी करायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांचा धावांचा डोंगर रचणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे जर 12 चेंडूंचा खेळ झाला तर 25 ते 30 धावा या मैदानावर मात्र आपल्याला टेकणं गरजेचं आहे. परंतु त्याप्रमाणे जय मल्हार अलिबाग संघामध्ये पाहिलं तर मृणाल असेल तत्पूर्वी गोलंदाज आयुष देखील चांगल्या प्रकारचा स्फोटक फलंदाज आपण पाहतोय. विराज असेल सार्थक असेल हे मोठे मोठे प्लेयर आपण पाहणार आहात. परंतु यावेळी देखील पाहिलं तर कल्पेश वालन आपण पाहतो एक स्फोटक फलंदाज आहे. त्याच्याकडे देखील चांगले फटके खेळू शकतो. इथे मात्र पाहिलं तर पंच तटस्थ आहेत. पंचाने मात्र आपल्या भूमिकेत राहुल पाटील या सामन्यासाठी ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहिलं एक ऑफ्टिकला सोडून जाणार. दरम्यान अवांतर धावसंख्येत हा एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 5 धावसंख्या एकेरी दुहेरी धावसंख्येत मात्र पुढे सरसावतीये. तर मोठा फटका येणं गरजेचं आहे परंतु तो मोठा फटका कोणाकडून येईल हे मात्र अपेक्षा नक्कीच पाहायची आहे. यावेळेचा बॉल इकडे मात्र पॅडवर बदलला गेलाय. तिकडे मात्र हा ना करता एकच कोणती धाव नाहीये. ज्याप्रमाणे क्षेत्रक्षण अप्रतिम झालं. चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. यावेळी जर पाहिलं ना आता प्रत्येक चेंडू कशा प्रकारचा होता ना आता व्यूरचना जर पाहिली ना पहिला चेंडू जो पडला गेला डॉट पद्धतीचा आला. पुढच्या क्षणाला मात्र 1 धाव मिळाली. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळाली. दुसरी धाव मिळाली आणि अशा प्रकारे एक विकेटचा पतंग झाला आणि इथे सनील धुमाल सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलं. अशा वेळी मात्र एक षटकामागे धावसंख्या उभारली ती 5. या षटकामागे जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कडे असणार आहे प्रिन्स आपण पाहतोय. त्याच्या गोलंदाजीला नक्कीच काहीतरी नजाकत आहे. ज्याप्रमाणे त्याचा
फ्लो आहे ना मित्रांनो, ज्यावेळी चेंडू सोडतो ना त्यावेळी हाताला झटका मारतो, अशा वेळची गोलंदाजी आपण नक्कीच पाहत असतो. प्रिन्स आपण पाहतोय यावेळेस देखील प्रिन्सला काहीतरी करामत करावी लागेल, परंतु जर नागोडणा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. तर नागोडणा संघ सांगत असेल फैजची बॅटिंग या मैदानामध्ये अगदी चांगल्या प्रकारची झाली पाहिजे, चांगल्या प्रकारचे स्ट्रोक लागले पाहिजे असं सांगत असेल मित्रांनो, परंतु इथे मैदानामध्ये काय करतोय आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये काय केलं, भविष्यामध्ये काय केलं, काय त्यापेक्षा अगदी कालच्या मॅचमध्ये काय केलं, तर प्रेझेंटमध्ये आपण वर्तमानामध्ये काय करणार आहात ते मात्र नक्की ते ग्राह्य धरला जाईल. परंतु बघूया सामना करेल प्रिन्सच्या गोलंदाजीचा आपण पाहतो फैज चौगले. यावेळेचा चेंडू आपण पाहिला ना तर डावी एटी सोडून जाणार चेंडू दरम्यान पंचांना नक्की तटस्थ आहे. डावी एटी सोडून जाणार म्हटलं की अवांतर धाव संख्येत एकनी भर पडते. एक एक धाव किती महत्वाची आहे. एक्स्ट्रा आपण जर पाहिलं ना तर दरवेळी एक एक धावेने धावसंख्या पुढे सरसावते, कारण की दरवेळी आपण पाहिलं तर प्रिन्स कडून देखील एका वाईट स्वरूपात धावसंख्येत एकनी भर पडली. धावसंख्या आहे ती 6 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. यावेळेचा बॉल अगदी पाहिला तर पंची उडा बुरगेन गई कोसोदूर मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मोठा फटका लगावला गेलाय डीजे. आता मात्र प्रिन्स कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कमबॅक करेल का येणारा शेड सांगून जाईल. आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी होते. ज्याप्रमाणे प्रिन्सचा जर अवरेज जर पाहिला तर चांगल्या प्रकारची गोलंदाज आहे, ऑफटिक गोलंदाजी करत असतो. अशा वेळी मात्र चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी होते. ज्यावेळी पाहिलं तर नागोडणा संघाला रोखण्याचं काम आयुषने केलं होतं. इथे मात्र पाहिलं तर प्रिन्स थोडासा महागडा ठरतोय, कारण की एका चेंडू मागे 8 धावा खर्च करतोय. इथे जर पाहिलं तर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 13 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. पुन्हा एकदा अगदी पाहिलं तर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे पाहिला तर 1 बाउन्स 4 रन्स, दिल मागे मोर रन मिळतील 4 अशा प्रकारे ज्यावेळी फैज मैदानामध्ये आहे षटकार चौकारांची आतषबाजी होतच राहणार. हा स्लोअर बोर्ड पद्धतीचा चेंडू काहीसा फुलर लेनचा चेंडू होता. यावेळी जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय हा ना करता. इथे मात्र पाहिलं तर चांगल्या प्रकारचा इथे रडिंद बिटिंद विकेट पाहिला, परंतु पुढच्या क्षणाला स्ट्राईक राहिली ती मात्र धावत गेला फैज आणि इथे क्रॉस झालं आणि एकच्या बदल्यात 2 धावांनी धरण्याचा प्रयत्न ती राऊंडच्या स्वरूपात मात्र कल्पेश पाहत होतोय. अशा वेळी धावसंख्या एकनी भर पडली, धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 18 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतो. ज्याप्रमाणे फेकी अचूक पद्धतीची होती, फेकीला अगदी प्रिन्सकडे त्यांच्या हातामध्ये सापवला. त्यापूर्वी आपण पाहतो ऋषी फलंदाजीमध्ये येतोय. दुसरं षटक यावेळचा बॉल सुंदर पद्धतीचा हाताळला गेलाय, परंतु इथे पाहिलं स्टंपच्या मधोमध इथे पंचाटी मात्र तटस्थ आहेत. इथे लेग बिफोर द बॅक टू पवेलियन आपण पाहिलं तर फैजची खेळी देखील इथे मात्र संपुष्टात येते. तिसरा विकेटचा होतोय पतंग. अशा वेळी देखील मात्र संघाला सावरण्याचा प्रिन्सने नक्कीच फायदा इथे केले, चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि मात्र इथे देखील आपण डीजेला देऊया संधी. बॅट्समन नेम
असं असताना फालतू इथे जर पाहिलं चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली, परंतु इथे पंत तटस्थ आहेत. बघूया इथे चांगल्या प्रकारचा गोलंदाजी प्रिन्स जर पाहिली ना तर दोन आयुष आपण फलंदाजी मार्कडे पाहतोय, परंतु इथे जर पाहिलं तर प्रिन्सला जर पाहिलं पूर्णपणे जायजा घेतला, 2 चेंडू फास्टरवर टाकले, 3 चेंडू अगदी पाहिलं तर स्लोवर बड पद्धतीचे हाताळले गेले. फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथे मात्र बॅटच्या पट्ट्या जो मध्ये येतोय. इथे पाहिला ना मित्रांनो, स्ट्रोक जर पॉवरफुल होता, बॅकवर्ड स्क्वेअरच्या मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि या दरम्यान मात्र 6 धावांनी मात्र धावसंख्या 6 ने भर पडली. इथे जर पाहिलं 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती 24 धावसंख्या. तसा पाहिलं तर चांगल्या प्रकारचा मजबूत स्कोर आहे या मैदानावर. जर गोलंदाजी पाहिली तर चांगल्या प्रकारचे गोलंदाज मयूर हेंडे आहे, त्याचप्रमाणे ऋषिकेश आहे, अशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडे देखील आहे. परंतु आता मात्र बघूया कशा प्रकारचा खेळ आपण पूर्वार्धाचा खेळ पाहिला असेल, उत्तरार्धामध्ये कशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चला चला त्वरित करा, स्पीडअप घ्यायचा आहे. पाहिलं तर या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण भारतीय पाहिले आहात, परंतु बाहेर परदेशातून आलेले जॉन सर नक्कीच आपण पाहिलं या मॅच मध्ये आनंद घेण्यासाठी आले. त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. उद्धवजी कुते साहेबांना मी आमंत्रित करतोय. जॉन सर त्यांचे सर्व सहकारी इथे आलेले आहेत परदेशातून या मॅच पाहण्या. आपण पाहतो ना, आपण भारतीय क्रिकेटर आपण पाहतो, पण परदेशातून थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी इथे आले आहेत. हे मात्र जॉन सर यांचा यथोचित सन्मान एक मायेची शाल गुलाब पुष्प देऊन आपण सन्मानित करण्यात येणार आहे. जॉन सर या मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्यात. या ग्राउंडचा एक पाहतोय, एक क्रिकेटचं सगळं ज्ञात असलेले जॉन सर यांना देखील सर खरोखर त्यांना देखील धन्यवाद देत आहे. थँक्यू. त्या इथे आल्याबद्दल माझं देखील सत्कार केलं त्यांना देखील मी शतश ऋणी आहे. या दरम्यान आपण पाहतो मैदानाकडे बोलतोय. मैदानामध्ये नक्कीच 12 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण असेल. मृणाल असेल, तत्पूर्वी विराज असेल, ही जोडी मैदानामध्ये येणार आहे. जोडी मैदानामध्ये येते, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सर्व महिलांचं देखील आकर्षण होतं की या सरांचं नक्कीच स्वागत व्हावं आणि देखील आम्ही स्वागत केलंय. तर पुन्हा एकदा मी मैदानामध्ये घेऊन चाललोय सर्व क्रीडा रसिकांना. विराज, सर्व मान्यवर मंडळी, क्रीडा रसिक तसेच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा मॅच पाहण्यासाठी सज्ज झालेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांना मी घेऊन चालले दीपक सोरके मैदानामध्ये. पुन्हा एकदा एक रोमांचकारक मॅच सामना पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण असं रे. आपण पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ पाहिलात, उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहात ज्याप्रमाणे खेळ चालू आहे. जय मल्हार अलिबाग संघ आपण पाहतोय. जय मल्हार अलिबाग संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते कानिपनाथ नागोटण्या संघाला आपण पाहतोय. आता आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला नक्की सांगतोय, कानिपनाथ नागोटण्या संघाने प्रथमतः पहिल्या षटकामागे पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या होत्या. आयुषने मात्र 5 धावा खर्च केलं. पुढच्या क्षणाला जर पाहिलं तर इथे मात्र फैज असेल, तत्पूर्वी आयुष असेल, चांगल्या प्रकारची फलंदाजी करत संघाला सावरलं आणि 2 षटकामागे तब्बल 24 धावा नेल्या. 24 धावा नेल्यानंतर 25 धावांचं मोठं आव्हान ठेवलं. तर इथे मात्र आपण पाहतोय ते जय मल्हार अलिबाग संघासमोर, जय मल्हार अलिबाग संघाचा पाहिला इथे मात्र आपल्या मयूर हिंडेची नक्कीच कमतरता भावती आहे. कारण की आपण पाहिलात मागच्या मॅचमध्ये देखील पाहिलात द्वारकानाची कमतरता पाहिली, तत्पूर्वी आपण पाहिलात यश पारांगेची कमतरता पाहिली, तत्पूर्वी आपण पाहिला त्याच्या अगोदर सामना झाला तो मात्र मित्रांनी वॉरियर्स याच्यामध्ये स्वराज देवळेची कमतरता भावली. इथे मात्र आपण पाहतोय, बघूया ऋषिकेश कशा प्रकारची गोलंदाजी करेल, सामना करेल तो मात्र मृणाल आपण पाहतोय. वैयक्तिक संघातर्फे पहिले षटक घेऊन ऋषिकेश सामना करेल तो मृणाल. एवढे देखील आपले त्याचे सहकारी त्यांचा देखील येतोची सन्मान होतोय. सरांना देखील जरा बरं वाटलं असेल, आपण जर बाहेर परदेशातून इथे आल्यानंतर आपला देखील येतोची सन्मान होतोय. परंतु आपण जर पाहिलं ना मित्रांनो, मैदानामध्ये चलतोय, साईडला आहे तो मृणाल, सामना करेल तो ऋषिकेशच्या गोलंदाजीचा. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडूला कैसे उचली मिळाली, परंतु चेंडू अगदी शरीरावर आदळला. याच पद्धतीच्या मध्ये गोलंदाजीमध्ये जाणला जातो. यावेळी बघतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. ऋषिकेश चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीमध्ये जाणला जातो. 11 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण पाहिलं तर या मैदानावर मोठं आहे.
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, शॉर्ट फाईन लेक्चरेशन, तिकडे मात्र प्रमोद आहे. आहा, लोण्याचा गोळा सोडलाय की काय, कारण की मित्रांनो ज्या ठिकाणी त्याचं क्षेत्ररक्षण असतं ना तिथे मात्र ही वारंवार चूक करत असतो तो प्रमोद. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं तर अगदी लोण्याचा गोळा होता, इथे मात्र मृणाल सारख्या कंद्या फलंदाजाला मात्र तुम्ही इथे जीवनदान दिलं. जीवनदान सांगा ना, श्रीलंकेच्या एखाद्या खेळाडूला विचारा ना, ज्यावेळी रोहित शर्माचा कॅच सोडला होता, 264 धावांची खेळी खेळला होता, काय मित्रांनो तो खेळ आठवतो का? अशा वेळी देखील मृणाल सारख्या कंद्या फलंदाजाचा कॅच ड्रॉप केलाय. काय मित्रांनो, कॅच नाही तर मॅच ड्रॉप केला की काय, असं नक्कीच गणित आता आजमावतोय. परंतु अगदी ऋषिकेश चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी करतोय. तर कालचा दिवस जर बघितला, आता चौथा कॅच त्यामध्ये 3 कॅच मिस केल्या. यावेळी हवेमध्ये तिकडे मात्र क्षेत्ररक्षण आहे, कल्पेश आहे, कोणतीही चूक होणार नाही. 18 नंबर जशी परिधान केला, आपण जर 18 नंबर म्हटलं गेलं ना तर विराट कोहलीची आठवण येते मित्रांनो. आज मात्र कल्पेश वालन देखील चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. इथे मृणालला देखील चांगली संधी मिळाली, परंतु विराटला मात्र पहिला धक्का दिलाय, पहिला विकेटचा परिधान होतोय. डीजेला देऊया संधी. डीजे तर वेळ एवढं मित्रांनो, कारण की पुढचा मॅच देखील दोन्ही सामन्यामध्ये एकानं खेळायचा आहे. तत्पूर्वी आपण पाहतो आयुष्य फलंदाजी मार्कडे ते न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. जिंकण्यासाठी आपण 12 चेंडू 25 धावांचं समीकरण असताना मात्र 3 चेंडूचा खेळ झालाय, 1 धाव मात्र खर्च करतोय, कंजूस गोलंदाजी करतोय तो मात्र ऋषिकेश. आपण जर पाहिलं कालच्या दिवसातील एक चमकतात हिरा जर म्हटलं गेलं ना तर ऋषिकेशकडे पाहिलं जातं मित्रांनो. ज्यावेळी मात्र संघ अडचणीत होतील त्यावेळी मात्र हा एक गोलंदाज नव्याने उभारी घेतोय तो ऋषिकेश आपण पाहतोय. तर स्ट्राईक साठी आहे आयुष. सुंदर पद्धतीचा हेलिकॉप्टर शॉट उडत, तिकडे मात्र कल्पेश आहे, पैकी अचूक पद्धतीची, इथे मात्र एक नामी संधी मिळाली अशी होती. संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, कारण की हा आयुष हा खेळाडू असा आहे मित्रांनो, ज्यावेळी आपण पाहिलं ना अल अजीज अलिबाग संघाच्या खेळाडूंना मात्र पाणी पाजलं होतं, तोच हा आयुष आपण पाहतोय. वन मॅन शो खेळला होता आणि शेवटचा सामना आपल्या खिशात टाकला होता. परंतु आज मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र एक नामी संधी मिळाली. तर बघा ना मित्रांनो, तो जर कॅच सोडला असता तर तिथे पकडला असता तर किती महत्व असतं, पुन्हा एकदा हा रनआउट झाला असता किती अजून महत्व आलं असतं. परंतु आता जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 2 आहे, 8 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. समीकरण तसं प्रत्येक चेंडू मध्ये काही ना काहीतरी वेगळं घडत असतं आणि यावेळी जर पाहिलं तर 8 चेंडू 23 धावांचं समीकरण आपण पाहतोय. मृणाल स्ट्राईक साठी आहे, ऋषिकेशला पूर्णपणे नामी संधी असणार आहे चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याची. यावेळचा बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, भरपूर काळ चेंडू हवेमध्ये आहे, इथे मात्र चेंडू पकडलाय, चेंडू नाही मित्रांनो मॅच पकडलाय. काय मित्रांनो, डिस्ट केल्याशिवाय मात्र क्षेत्ररक्षण तैनात होता, इथे सापळा रचला होता, मृणाल मात्र या सापळ्यामध्ये सापडला आणि इथे मात्र विकेटचा परिधान झाला. अशा वेळी मात्र दुसरा धक्का दिला तो मृणालच्या स्वरूपात. डीजेला देऊया संधी. तन्वेशला आपण पाहतोय, तर तन्वेश पण पूर्णपणे मदार असेल, कारण की ज्यावेळी मृणाल हा देखील चांगल्या प्रकारचा स्फोटक फलंदाज आहे, नौका बॉल आहे, तर नौका बॉलावर षटकार मारणं हे देखील आयुषने दाखवलंय, त्याचप्रमाणे फैजने दाखवलंय. यावेळी मात्र बघूया मोठा फटका खेळू शकतो. जोपर्यंत आयुष मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत मॅच कुठल्या क्षणाला कुठे जाईल ना तर सांगू शकत नाही, कारण की आयुष हा असा खंदा फलंदाज आहे, तो ते मल्हार अलिबाग संघाचा. आपण पाहतो तन्वेश न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय, धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली फक्त ना फक्त 2 धावा खर्च करतोय आणि मात्र 2 विकेट मिळवतोय. तन्वेशला या चेंडूवर मोठा प्रहार करावा लागेल, नाहीतर अगदी पाहिलं तर शेवटच्या षटकामागे जड जाऊ शकतं.
सुंदर पद्धतीचा चेंडू चेंडू उचली घेणाऱ्या पंचाकडे दाद मागितले जाते. इथे मात्र बॅटचा कड लागते. इथे आयुषने मात्र चोख भूमिका बजावले. चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण पाहायला मिळाला. सनी आणि चांगल्या प्रकारचा झेल टिपला आणि आता मात्र तन्वीशला देखील माघारी परतवलं आणि अशा वेळी 3 विकेटच्या बदल्यात 2 धावा खर्च करतोय आणि जिंकण्यासाठी जर मित्रांनो पाहिलं ना आता मॅच कुठे होता आणि कुठे नेऊन ठेवलाय तर जिंकण्यासाठी 6 चेंडू 23 धावांचं समीकरण. ऋषिकेशला जेवढी दाद द्याल ना तेवढी कमी आहे मित्रांनो. कालच्या दिवसातील आपण पाहिलात सुंदर गोलंदाजी केली. चांगल्या प्रकारचा तारणहार म्हणून तो ठरला. अशा वेळी जर पाहिलं तर संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर मयूर हेंडेची आठवण येऊन येते पण त्याची कमी नक्की भासून दिली नाही. आपण पाहतोय फलंदाजी मार्कडे येतोय. यावेळी आयुषला पूर्णपणे आपले खंदे खोळावे लागतील. 6 चेंडू 23 धावांचं समीकरण म्हटलं गेलं तर या मैदानावर अवजड आहे. कारण की ज्याप्रमाणे म्हटलं या मैदान पिच पूर्णपणे स्लो होतो. कारण की संध्याकाळचं सत्र असं आहे का तिथे पूर्णपणे हा पाहिलं तर धीमा पिच होतो. बॅटवर कनेक्ट होणं अवजड जातं आणि शॉर्ट स्ट्रोक मात्र मिळणं अगदी अगदी इम्पॉसिबल असतं. परंतु बघूया क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तर क्रिकेट अनिश्चितचा खेळ असणार तर इथे मात्र आयुष ते काहीतरी वेगळं करून दाखवणार का तर येणारा क्षण सांगून जाईल. दुसरं षटक 6 चेंडू 23 धावा. पंची उडाबूर गेंद गई कोसो दूर. तर मित्रांनो यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आयुष हा भिंत मध्ये आडवी येणार का. खरोखर ज्यावेळी जय मल्हार अलिबाग संघ हा ताकदीने उभा राहिलाय तिथे मात्र आयुष जर मैदानामध्ये असेल तर हाहाकार मजवणार. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. मित्रांनो बघा ना कुठे स्कोर होता. हळूहळू या एक षटकाराने पूर्णपणे धाबे दणाणलेत. सर्वांनी सुटकेचा श्वास. इकडे मात्र जय मल्हार अलिबाग संघ सांगत असेल आयुष या मैदानामध्ये बोलला पाहिजे. पुन्हा एकदा शॉट इथे मात्र गल्ल्यावर आहे ना मित्रांनो. चांगल्या प्रकारचा झेल टिपला. काय मित्रांनो गोलंदाजी केली तर इथे मात्र पकडो कॅच जीतो मॅच. पूर्णपणे संघाचा आयुषकडे पूर्णपणे निर्भर होतं. आयुष्याच्या खांद्यावर मदार होती परंतु आयुषनी मात्र इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट परिधान झाला. अशा प्रकारे अक्षय मैदानामध्ये येतोय. अक्षय आणि राजेश ही जोडी मैदानामध्ये आहे जिंकण्यासाठी. आपण जर पाहिलं ना तर 4 चेंडूंचा खेळ असणार आहे. 17 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिलं षटक जर पाहिलं ना षटक जबरदस्त हाताळलं गेलं. त्यामध्ये जर पाहिलं तर 2 धावा खर्च करून 3 विकेट मिळवल्यात. ऋषिकेशला जेवढी दाद द्याल ना तेवढी कमी आहे मित्रांनो. इथे देखील त्याच पद्धतीचा चेंडू बॅकमेट स्क्वेअर तिथे क्षेत्रक्षण तैनात आहे. आहा प्रमोदला जेवढी दाद द्याल ना आता मात्र कमी आहे. मागच्या मॅचला मला सांगितलं की काय 4 कॅच सोडल्या. आता मात्र कॅच सोडणार नाहीये आणि इथे देखील प्रमोद जबरदस्त क्षेत्रक्षण करतोय. इथे मात्र अक्षयला माघारी परतावं लागतंय. 2 विकेट बॅक टू बॅक मिळाल्या. 3 चेंडू आणि 17 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय गणेश. आपण पाहतोय सुरुवातीला आपण श्री गणेश करतो परंतु इथे जर 3 चेंडू मध्ये तब्बल 3 खणखणी षटकार घेतले तर मॅच विनिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तो गणेश हा इतिहास रचणार का. कल्पेश हॅट्रिकचा सुवर्ण संधी आपल्या खिशात टाकणार का. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे तो मात्र कल्पेशला आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये 3 सलग विकेट मिळवून हा मैदान गाजवणार का तर येणारा क्षण सांगेल. आपण पाहतोय 2 विकेट मिळवला. हॅट्रिकची नामी संधी. मनोज आगरी सुंदर पद्धतीचा चेंडू. इथे पण चेंडू
थोडासा इथे मात्र पंबल झाला. अशा वेळी पाहिलं ना चेंडू मात्र हातातून निसटला. इथे सुरेख पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु आता मात्र कल्पेश वालर ऑन द फायर होतोय. ज्यावेळी मात्र ते डिसिजन घेतात ना, मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं कालच्या सामन्यामध्ये ज्या वेळी इथे मात्र ऋषिकेशला आणलं गेलं ना, तिथे मात्र मॅचला कलाटणी मिळाली. आज देखील आपण ऋषिकेशला तिसरा चौथा गोलंदाज म्हणून आजमावतो, परंतु आज पहिला गोलंदाज म्हणून आजमावला. त्याचा फायदा मात्र नक्कीच मिळाला. त्याचा मला प्रेशर वाढला. तो मात्र अजय मल्हार अलिबाग संघासमोर. धावसंख्या म्हणून आपण पाहतोय 9 धावसंख्या. किती पाहिजे? 2 चेंडू 16 धावा 8. तर याच दरम्यान मात्र तिकडे मात्र जल्लोष आहे. बघा ना मित्रांनो, नागोडना जल्लोष आहे का? चौकार गेलाय. इथे मात्र जल्लोष आहे मित्रांनो. ज्यावेळी धावसंख्या 1 चेंडू 12 धावांचं समीकरण. तिथपर्यंत पाहिलं तर सर्व नागोडना क्रीडा रसिक चांगला याचा जल्लोष उचलतायत. कारण की ज्याप्रमाणे नागोडना आपला एक ऋषिकेश नावाचा खंदा फलंदाज या आता मैदानामध्ये चांगला नवीन उभारी घेतोय. कल्पेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. सामना करेल राजेश. इथे देखील पाहिलं तर लॉंगांच्या दिशेने ट्रेवल होतोय. तिथे मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्र सनील धुमाला आहे. चला लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. फायनलचा सरंगतदार सामना आपण पाहणार आहात. तो मात्र मित्र वॉरियर्स वर्सेस आपण पाहणार आहात काणिपनाथ नागोडणे. या सामन्यासाठी ऋषिकेश चला 3 विकेट आणि 2 धावा. मॅन ऑफ द मॅच साठी ऋषिकेशला मी आमंत्रित